ग्रामीण भागातून जाऊन लोक स्वतःच्या कर्तृत्वावर ते तिकडे मोठे झालेले आहेत. म्हणून मला नेहमी वाटतं की अशा लोकांची प्रेरणा कोणतरी घ्यावी. जसं जाधव गुरुजींनी सांगितलं की देव दगडात नसतो, देव माणसात असतो. आणि अनेक साधू संतांनी पण सांगितलेलं आहे की दगडाच्या देवाच्या पाया पडण्यापेक्षा माणसाकडे पहा, माणसाला देव समजा, आई वडिलाला देव समजा. ज्यांनी तुम्हाला हे जग दाखवलं त्यांचा तिटकारा करू नका. आई वडील हेच आपल्यासाठी देव आहे. पण बऱ्याच वेळा सगळ्या कुटुंबामध्ये आपण पाहतो की म्हातारी जर माणसं झाली, कामाची राहिली नाही, तर घराच्या बाहेर बांधलेल्या खोलीत त्यांचा मुक्काम असतो. काही वृद्धाश्रमाकडे जातात, काही सारखे पाहुण्यारवाडीकडे जातात. मावशीकडे गेला, उभ्या आयुष्यात कुणाकडे जात नाही. म्हातारपणी त्याला पाहुणे आठवतात का? घरचे मुलं बाळ त्याने सांभाळत नाही. आणि मग पाहुणे राहिले पण किती वेळा जाणार? पाहुणे माणसाला असतात किती, मुलं मुली बहीण आणि आणखी एखादी मावशी वगैरे असेल ते बी दोनदा तीनदा आला की ते कंट्रोल जातात. त्यामुळं मुलांचं हे कर्तव्य आहे